मित्रांनो, आत्ताच आमचं अंकाई देवीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही इथं आलो आहेत हे गुफा बघण्यासाठी अंकाईला. तुम्हाला एकदा मागचं व्ह्यू दाखवतो. हे बघा, खूप उंच आहे आणि आता आम्हाला तिकडे त्या डोंगरावर जायचं आहे. तो उंच डोंगर दिसतोय, त्या डोंगरावर जायचं आहे. ऋतुराजन आणि मी इकडं डोंगराची वारी करण्यासाठी आलो आहे. भयान थकलोय पायऱ्या चढू चढू. काय बोलायचं, लगेच थकलो, माझे पाय दुखा लागले. 20 किलोचा बोजा बॅगी मध्ये. कुठे आता घेतलं ते सांग ना. हे गुफा आहे. इथून तिथून सगळं दगडात कोरीव काम केलेलं आहे. तेव्हाची कला म्हणजे ना, नाद होती नाद. आता डिजिटलायझेशन किती पण होत, मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा. त्या पण तेव्हाची लोक, तेव्हाची माणसं, तेव्हाची माणुसकी ती जर आतापर्यंत टिकली असती तर आपला भारत देश कुठं याला असल्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. ही आपल्या भारताची ओळख आहे. दगडात हत्ती कोरलेले, सेम या हत्तीच म्हणायचे. वरती शिल्पकला आणि हे खूप मोठा किल्ला आहे. आता त्या किल्ल्याला आम्हाला भेट द्यायला जायचं आहे. बघूयात आता पुढं जाऊन तुमच्याशी बोलणार. काही देवीचं मंदिर आहे वरती, हे 2 काम आणि माकडं. दर्शन घेतलं. माकडं बघितले का, सेम तुमच्यासारखे दिसते. गिर्यारोहणाला सुरुवात केली. आलोय बघत आलोय, तो व्ह्यू बघतोय. उन्हाचा जाम तडाख आहे. बॅगेत 20 किलोचं वजन. हा चाललाय एकटाच चाललाय ते यायला. मी थकायला लागलोय. मागचं व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. खूप उंच, भयानक. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. नाद. एकदम खाली सुटलो. मित्रांनो, थकलोय फार. 7 दरवाजे इथे आज पाहिलं आला नाही. 7 दरवाजे, अजून एक पण आला नाही. नवीन रक्त मरुतीचा आहे. सॅका तर त्या कधी लिफ्ट पाहिजे. काय वाटतं मित्रांनो, मग ती निसर्गाची मजाच काय.